होणार नाही. नाही, पण आता दुर्दैवानं परिस्थिती अशीही आहे की तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही जे चौकशी करणारे, तपास करणारे आहेत त्यांनाही मॅनेज करू शकता आणि त्याच्या जोरावर तुम्ही होत्याचं नव्हतं किंवा नव्हत्याचं होतं करू शकता. तर म्हणजे मग न्यायालय अशा परिस्थितीमध्ये ते काय जे येतं समोर ते बघूनच निर्णय देतील, ते बघूनच निर्णय देणार, ते बघूनच निर्णय द्यावा लागेल की और सिस्टम रिक्वायर्स दॅट वी हॅव टू डिसाइड द केस ऑन द बेसिस ऑफ द एव्हिडन्स. मला वाटतं की हा माणूस आरोपी आहे, यांनी निश्चितच खून केला असेल या भावनेच्या आधारे मी त्याला फाशीची शिक्षा नाही देऊ शकत. नाही मग कायद्याचं राज्य कसं राहिलं मग? यू कांट बी जज बाय, यू कांट जज अ केस बाय युअर ओन परसेप्शन. पण जर असं न्यायालयाच्या लक्षात म्हणजे असे लक्षात येत असेल ना, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अशा केसेस बघितल्या असतील की जेव्हा तुम्हाला असं दिसतं की अरे याच्यामध्ये यांनी जे तपास करणारे आहेत त्यांनी गडबडी केलेल्या आहेत. नाही, अशा केसेस जेव्हा लक्षात येतं की तपास करताना गडबडी केलेल्या आहेत आणि त्याच्याशी डील करून जर केस मध्ये एव्हिडन्स असेल तर निश्चितच आम्ही कन्व्हिक्शन देतो. परंतु जर समजा एव्हिडन्स काहीच नसेल तर जस्ट बिकॉज यू मॉरली फील दॅट ही हॅज कमिटेड अ क्राईम, दॅट वुड अमाउंट टू अ मॉरल कन्व्हिक्शन, नॉट अ लिगल कन्व्हिक्शन. पण तुम्ही जेव्हा सकाळी पेपर वाचत असाल तेव्हा काही वेळेला तुम्हालाही खूप राग येत असेल ना काही गोष्टी बघून, आणखीन मग त्याच्यावरनं रिॲक्शन जशी सर्वसामान्य वाचकांची होती तशी तुमचीही होत असेल ना? आता 17-18 वर्षे वकिली केल्यानंतर 22 वर्ष जज राहिल्यानंतर थोडंफार तर माइंड ट्रेन होतं की आपण डिसाईड करताना आपल्या भावना थोड्या बाजूला ठेवून कायद्यानुसार डिसाईड केलं पाहिजे. पण असं कधी झालंय की एखाद्या गोष्टीनं म्हणजे आत्तापर्यंतच्या तुमच्या म्हणजे न्यायमूर्तीच्या भूमिकेत गेल्यानंतर की ज्यानं तुम्हाला खूप अस्वस्थ केलं आणि तीच केस तुमच्याकडे आली? असं म्हणता येणार नाही, पण शेवटी न्यायाधीश हा ह्युमन बिंग असतो. परंतु जज म्हणून ह्युमन बिंगनी काम करताना थोडं आपल्या भावना बाजूला ठेवून कायद्यानुसार काम करणं अपेक्षित असतं. म्हणजे बाकीच्यांच्याकडे जाण्यापूर्वी आजच एक सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयाल यांचं एक पुण्यामध्ये काल परवा कार्यक्रम होता आणि तिथं त्यांनी कॉलेजियम सिस्टीमच्या बद्दल एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं त्या भाषणामध्ये त्यांच्या की सरकारी हस्तक्षेप कसा न्यायमूर्तींच्या बदल्यांमध्ये होतो आणि मग त्यांनी एका न्यायमूर्तींची बदली सरकारच्या सूचनेनुसार कशी केली गेली आणि कॉलेजियमनं आपला निर्णय कसा बदलला गेला याच्याबद्दल ते बोलले. जर सरकार या पद्धतीनं हस्तक्षेप करू शकत असेल तर मग न्याय व्यवस्थेच्या स्वातंत्र्याच्या बद्दल जे प्रश्न निर्माण केले जातात त्याला बळ नाही मिळेल? डोंट टेक इट ॲज माय आन्सर टू दी, काल त्यांनी काही बोलले म्हणून मी प्रतिक्रिया देतो असं समजू नका. आय एम नॉट बाउंड टू, आय नो दॅट रेफरन्स इज टू वन ऑफ द ट्रान्सफर्स. थोडं इंग्रजीत बोललं चालतं ना, म्हणजे मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया असताना जी ट्रान्सफर झाली त्याच्याबद्दलच उल्लेख आहे, त्याच्यामुळे मी काही जस्टिफाय करायचा प्रयत्न करत नाही. आमचे अजून एक कलिग आहेत, ते दीड वर्षात चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनणार आहेत. त्यांनी 2-4 महिन्यापूर्वी एक स्टेटमेंट केली की जजेसनी कमी बोलावं आणि निवृत्त झाल्यावर अजून कमी बोलावं. परंतु आजकाल काय झालं की असं काही बोलण्यानी प्रसिद्धी मिळते, तर त्याच्यामुळे काही आमचे कलिग्स आहेत जे आताही कार्यरत आहेत आणि काही निवृत्त झाले आहेत, ते प्रसिद्धी कोणाला आवडत नाही, तर त्याच्यामुळे काहीतरी असं बोल्ड स्टेटमेंट करावं. पण करण्याच्या अगोदर आपणही त्या इन्स्टिट्यूशनचे भाग आहोत, त्या इन्स्टिट्यूशननी आपल्याला दिलेलं आहे याचं भान ठेवणं महत्त्वाचं असतं. आणि विदाऊट व्हेरीफाईंग एव्हरीथिंग यू आर नॉट द मेंबर ऑफ द कॉलेजियम असे स्टेटमेंट करणं ज्याच्यामुळे एक संस्थेबद्दल गैरसमज होऊ शकतो. तर तुमच्यामध्ये कोणी कॉलेज म्हणजे कायद्याचे विद्यार्थी आहेत माहीत नाही, तर ज्या जजमेंटनुसार सुप्रीम कोर्ट कॉलेजियम एस्टॅब्लिश झालं त्यानंतर दुसऱ्या जजमेंटनुसार ते एक्सपॅन्ड झालं, त्याच जजमेंटमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की कॉलेजियमने एक निर्णय घेतला तो सरकारकडे जातो. सरकारला त्याच्याबद्दल काही इनपुट्स द्यायचे असतील तर त्या इनपुट्स परत सरकार कॉलेजियमकडे पाठवतं. कॉलेजियम कन्सिडर्स दॅट आयदर ॲक्सेप्ट
आयदर टेक्स अ डिसिजन ऑन द बेसिस ऑफ दॅट इनपुट आणि रिजेक्ट करू शकतं किंवा परत अप्लिकेशन ऑफ माइंड करून परत एन्डॉर्स करू शकतो आणि सेकंड टाइम एन्डॉर्स केल्यानंतर इट इज बाइंडिंग ऑन कॉलेज. पण गव्हर्नमेंटला अधिकार आहे. गव्हर्नमेंट इज अन इक्वल स्टेक होल्डर. असं नाही की म्हणजे ज्युडिशरीचीच मनमानी चालेल. तर त्या जज साहेबांबद्दल जे बोललं जातं ज्यांची ट्रान्सफर केली, ही इज अ व्हेरी सिनियर जज. ही वॉज बिईंग ट्रान्सफर्ड टू अ स्मॉल स्टेट लाईक छत्तीसगड. त्यानंतर गव्हर्नमेंटनी एवढंच म्हटलं की त्यांच्याबद्दल म्हणजे ट्रान्सफरबद्दल तर ट्रान्सफर गव्हर्नमेंटच्या म्हणण्यानुसार झालीच नाही. ट्रान्सफर करण्याचा निर्णय 5 जणांच्या कॉलेजमध्ये ऑलरेडी घेतलेलाच होता. गव्हर्नमेंटने म्हटलं त्यांची ट्रान्सफर करा तुम्ही, पण कन्सिडरिंग फॉर सम अदर हायकोर्ट्स. तर त्यांची सिनियरिटी लक्षात घेऊन आम्ही विचार केला की छत्तीसगड हायकोर्टच्या ऐवजी त्यांना एक मोठं हायकोर्ट आहे अलाहाबाद हायकोर्ट, तिथे त्यांची ट्रान्सफर करण्यात आली. त्यात सरकारचा इंटरफिअरन्स